संघाचे कॅप्टन भावेश पवार संदेश होते कॅप्टन आणि त्यांनी टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय परी 11 माहुल कोळीवाडा टीमला. मंगेश वैती नॉन स्ट्राईक इन कडे आणि स्ट्राईक इन कडे हेमंत आलाय. डावखुरे हाताचा बॅटर आहे. पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. हो बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चांगल्या बॅकलिपचा वापर केलाय. खांद्याच्या वर बॅट नेली आणि चेंडूला पाठवून दिलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रा बाहेर 4 धावन करता चौकार. ट्रॅकवर लगेचच भावेश पवार येत असतात. ओ वाईड यॉर्करचा मारा बॅटरला बीट केलंय. गोलंदाज स्पीड ठरतोय. मागचं षटक आणि मागचा मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता भावेश पवार या खेळाडूने. गोरसई गौरव असं ज्याला म्हटलं जातं आणि त्याच भावेश पवारला हा मोठा फटका छोटा पॅकने दाखवून दिलाय. हम किसीचे कम नाही. मिळते 4 धावा चौकार. मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला बॅटरचा. जसा टप्पा बघितला तदनंतर तो तुटून पडलाय पडणारा त्या चेंडूवर. आता फिल्डिंग मध्ये काहीतरी बदलाव केले जात आहेत. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे कदाचित या बॅटरकडे. पुढचा बॉल वेट केलं वाट बघितली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव तो पूर्ण करतोय. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 9 वर. 4 बॉलची समाप्ती धावसंख्या 9. मागच्या मॅच मधील भावेश पवार याचं षटक जर आपण पाहिलं तर त्या षटकात 2 धावा खर्च केल्या आणि 3 सफलता मिळवल्या होत्या. ISPL चा पहिलं पर्व ज्या खेळाडूने गाजवलं होतं. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर हा किताब ज्याला मिळाला होता आणि यंदा टायगर्स ऑफ कोलकाता या टीमची कमान कदाचित त्याच्याकडे असेल आणि त्या टीम मध्ये आयकॉन म्हणून त्या खेळाडूवर मोठी बोली लागली. टॉस बॉल मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय. मंगेश वैती खेळून काढतात या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजगत्या होते पूर्ण. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या 11. मंगेश वैती हे सुद्धा ISPL मध्ये खेळताना दिसतील. श्रीनगर के वीर. यस वन शॉटचा इशारा आणि त्यामुळेच एकच धाव असेल इथे. या एका धावेनिशी धावसंख्या 10. 10 रन्स. मंगेश वैती करता हा बॉल फ्लिक केला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एकच धाव. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा बिनबाद 11. 11 फॉर नो लॉस. प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं आणि या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आपण YouTube द्वारे जोडल्या गेलात. मॅच सुरू आहेत. कविश 11 गोरसई बी विरुद्ध परी 11 माहुल कोळीवाडा असं. बॅटिंग आहे कोळीवाडा टीमची. मंगेश वैती स्ट्राईक इन कडे. धावसंख्या झाली आहे ती 11. पहिले षटक संपलंय आणि आता पवन केने गोलंदाजी मार्गावर. पवनचा हा चेंडू त्या चेंडूची पडणाऱ्या चेंडूची उंची बघितली आणि त्याच्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये येताना दिसलाय. टायमिंग करू शकले नव्हते. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी 1 धाव मिळाली
मंगेश वैती या खेळाडूला धावसंख्या पोहोचली 12 धाव बनवायच्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकणं गरजेचं असेल. हा मॅच जर जिंकलं तर या स्पर्धेमधील माहुलगाव कोळीवाडा टीमचं आव्हान जिवंत राहील. अन्यथा ह्या मॅच मध्ये जर पराभव हाती आला तर गोरसई बी जो कवेश 11 या नावाने खेळतोय तो पुढे जाईल आणि त्यांच्या सोबतीला डॉयस टर्नर मीरा रोड बी टीमला सुद्धा आपण पुढे जाताना पाहणार आहोत. पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. अजूनही दोन्ही बॅटर चांगला स्टँड देत आहेत. भागीदारी रस आहेत. धावसंख्या आहे ती 12 धाबा. 2 चेंडू टाकून सलत पवन केने याचे नामचीन खेळाडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. फलंदाज तितकेच चातुर्य दाखवत आहेत, चतुरपणा दाखवत आहेत. आणि मला असं वाटतं की माहुल कोळीवाडा टीम करता परी 11 माहुल कोळीवाडा टीम करता मंगेश वैती यांनी हे डावपेच आखलेत. डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आत उतरवलाय आणि त्याच्या सोबतीला स्वतः मैदानाच्या आत उतरत आहेत. अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा त्यांना होऊ शकतोय. पवन केने याला गायडन्स केलं जात आहे, सल्ला देत आहेत भावेश पवार. आणि नेहमीच भावेश पवार जे जे सांगतील ते इतर खेळाडू सर्व ऐकतायत. कारण आज भावेश पवार साता समुद्रा पलीकडे जाऊन अर्धशतक बनवतोय. पुढचा बॉल कोळवट्यामध्ये चेंडूला काढले खोदून आणि जागा काढली काऊ कॉर्नरची शोधून. मिळत 6 धावा. षटकार. दोन मोठ्या खेळाडूंमध्ये असले की खूप मजा येत असतं ते खेळाडूंचा खेळ बघायला. आता दोन्ही मोठे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटने त्यांना मोठे केलंय. भावेश पवार, पवन खेने, मंगेश वैती यासारखे खेळाडू. आणि त्यांच्या ह्या मॅचला पाहणं प्रेक्षकांना आवडेल. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 19. पुढचा बॉल पवन केनेचा. आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. कोळवट्याच्या चेंडूला सन्मान दिलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला कोण काढलं. 1 धाव तो पूर्ण करतोय. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 20. सर्व काही व्यवस्थित चाललंय परी 11 माहुल कोळीवाडा टीमचं. कारण अशा पद्धतीने हीच रणनीती आखून जर खेळ झाला तर दुसऱ्या इनिंग मध्ये कविश 11 गोरसई बी टीमला वरचढ होऊ शकतंय माहुल कोळीवाडा टीम. धावसंख्या 20. शॉर्ट बॉल चेंडूला उडवले लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. षटकार. छोटा पॅक बडा धमाका. चलित 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जातात. 26 धाबा. खेळाडूंना पाणी हवा आहे आणि ते पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. कारण ह्या सत्रामध्ये थोडासा थकवा जाणवेल. लगातार दुसऱ्या मॅच खेळताना थकवा तर जाणवेलच गोरसई बी टीमला. पाणी हे फार महत्वाचं आहे. खूपच महागडं पाणी पिणारे काही खेळाडू आठवत आहेत. कारण विराट कोहली याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकरता येणारं पाणी हे फ्रान्स मधून आयात केलं जातं. जे 1 लिटरच्या पाण्याची किंमत 4000 रुपये आहे. ते पाणी तर पितायत. प्युअर नॅचरल स्प्रिंग वॉटर हे ते पित असत. एव्हियन कंपनीचं हे वॉटरचं पित असत. आणि इथे मात्र खेळाडूंना जे पाणी हवं आहे ते दिलं जात आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि अशा स्थितीमध्ये पाण्याची आवश्यकता भासते. जरी हवा असली तरी शरीरासाठी लागणारा आवश्यक घटक म्हणजेच पाणी. मॅच कडे वळत असताना 13च्या सरासरीने 26 धावा बनल्यात. बिनबाद नाबाद अशी भागीदारी. एक
जबाबदारी होती ती जबाबदारी दोन्हीही बॅटर पूर्ण करतायत. पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. लांब लचक भागीदारी त्यांना करावी लागेल. जसे आपण चायनाची मोठी दिवार बघतोय, 21,196 किलोमीटर इतकं अंतर आहे त्या भिंतीचं. ती मजबूत आहे अजूनही. तशीच तुमची भागीदारी मजबूत असायला पाहिजे पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर. 26 धाव बनलेत. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता येत आहेत. सूरज केने, टेनिस विश्वामध्ये त्या खेळाडूचं सुद्धा मोठे योगदान आहे. दोन सूरज केने खूप चांगले चर्चेमध्ये आहेत. भवाळी टीमद्वारे मी सूरज केनेला पाहिलंय. तो सुद्धा विस्फोटक विदारक रूप धारण करत असतोय. योगेश हा खेळाडूला सुद्धा त्यांच्या टीम मधून पाहिलंय. शॉर्ट बॉल फुल फुल पॉवरफुल बनतोय, परंतु वन बाउन्स या 4 धाव मिळतील बॅटर मंगेश वैतीला. मंगेश वैती इज ऑन फायर. चार ने पुढे सरकली. धाव संख्या 30. पुन्हा एकदा मंगेश तयार. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये टाकलं होतं बॅटरला बीट करण्याकरता चेंडू, आणि काय चांगली चपळता, किती चांगल्या वेगाने चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय. मिळत आहे 4 धावा. चौकार. दोन चौकार खेचत असतानाच तो आता चांगला लय मध्ये येतोय. जो सूर त्याला पहिल्या मॅच मध्ये सापडला नव्हता तो इथे त्याला सापडलाय. करावंच लागेल. पुढचा बॉल आता शॉर्ट बॉल होता. स्वतःला कोसत असेल की हत्यार अगोदर फिरलंय, वार व्यवस्थित होत नाही. 1 धाव मंगेश याच्या खात्यात जाते. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. संघाच्या धाव संख्येत होते बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 35 is the score without loss. भारी भक्कम भागीदारी, भारी भक्कम साझीदारी, भारी भक्कम पार्टनरशिप या दोघांनी मिळून पूर्ण केलंय. हेच तर पाहिजे. चांगला स्टँड हे दोन खेळाडू देत आहेत आणि ती भागीदारी तोडण्याकरता काहीतरी करावं लागेल. ओ बघूया काय घडलंय. चौथी धाव मिळेल काय? चौथी धाव मिळेल काय? चौथी धाव मिळाली 1+1 च्या रूपाने. एक वाईट बॉल टाकला गेलाय सूरज याच्याकडून आणि फायदा टीमला. धाव संख्या 37. रणनीती आखावी लागेल विकेट मिळवण्याकरता. आता असं वाटतं की मंगेश वैती यांनी जे डावपेच खेळलेत ना ते कामी आलेत आणि हे डोकं मंगेश वैती शिवाय दुसरं कोण करू शकत नाही. धाव संख्या 37. तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकात 3 चेंडू अजूनही शेष आहेत. मॅच तर चांगला रंगेल. रंगरंगोटी करतोय मंगेश वैती. बस असो ट्रेन असो गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारलाय छक्का आणि याला बघितल्यानंतर असं वाटतं की हाच आहे या टीमचा हुक मी एक्का. षटकार. बसलाय मंगेश वैती हा बाप. तो धाव बनवेल आणि तो धाव बनवतोय. 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्यांच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 44. ह्या षटकामध्ये बॅटिंग चांगली होतोय. स्कोर आता किती झालंय त्याची चर्चा सुद्धा होईलच. पुढचा बॉल सूरज याचा. मंगेश वैती हा लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. फ्लिक केलं ऑन साइडला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव. धोक्याची घंटा वाजू शकेल काय? ओव्हर थ्रो होतोय. कदाचित तिसरी धाव घेतली जाईल परंतु नाही. मंगेश वैती स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. किती चांगल्या वेगाने तो धावतोय खेळपट्टीवर. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली 45.
स्कोअर बोर्ड पुन्हा एकदा दुरुस्त केला जातोय. आमच्यापर्यंत ही माहिती मिळते. 45 धावा झालेत. 45 इज द स्कोर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. महागडे षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा आपण पाहिल्या होत्या त्याही पेक्षा जास्त धावा या षटकामध्ये सूरज केने याच्या येत आहेत. भावेश आपण जर बघितलं तर भावेश पवार नंतर कपिल हा सुद्धा एक ऑप्शन होता. चांगला गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. त्याने सुद्धा चांगलं काम केलं होतं. परंतु काहीतरी बदलाव केलाय या वेळेला या मॅच मध्ये. मंगेश वैतीने पुन्हा एकदा बार उडवलाय. क्रिसमस धमाक्याचा हा एक मोठा धमाका केलाय. षटकार. आणि पाणी आवश्यक आहे खेळाडूला. मंगेश वैती यांनी तसा इशारा केलाय. धाव संख्येवर नजर टाकूया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 51 50 अप. 51 धावा झालेत. बिनबाद नाबाद अशी भागीदारी झाली आहे. आणि या भागीदारी करता जरा जोरला टाळ होऊन जाऊ द्या प्रेक्षको, कारण या मैदानावरची पहिली अशी आजच्या दिवसातील भारी भक्कम भागीदारी. व्हॉट अ पार्टनरशिप. अप्रतिम खेळ करतायत हे दोन्ही बॅटर. दोन्ही बॅटरची चर्चा आपण करूया. किती किती धावसंख्येवर खेळतायत ते सुद्धा आपण जाणून घेऊया. 11 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येवर खेळतोय मंगेश वैती आणि 7 चेंडूंमध्ये 16 वर खेळतोय बॅटर हेमंत. ओ आता हेमंत करता गिरकी घालणारा चेंडू टाकलाय गोलंदाज कपिल केनेने. हा सुद्धा एक प्रमुख अस्त्र आहे. शांत स्वभावाचा खेळाडू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्याची गुणवत्ता त्याची गोलंदाजी ही सर्वांवरच प्रभाव टाकते. आता उडवलाय. इंजिन छोटा आहे, एवढे चांगलं देऊ लागले. षटकार. बघा हीच खासियत असायला पाहिजे गोलंदाजाची. जशी सर रवींद्र जाडेजाला आपण बघतोय की कमीत कमी मिनिटांमध्ये तो त्याचं षटक पूर्ण करतोय. भावेश पवार सुद्धा कमी मिनिटांमध्ये त्याचं षटक पूर्ण करतोय. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. या वेळेला भागीदारी तोडण्याची शक्यता, परंतु या मिळतील 6 धावा. षटकार. मूर्ती लहान कीर्ती महान. काय चांगलं बॅटिंग करतो हेमंत नावाचा हा खेळाडू. 10 चेंडूंमध्ये 28 धावा त्याच्या सुद्धा झाल्यात. दुसऱ्या बाजूला मंगेश वैती 33 वर खेळतोय. 3 चेंडू शेष. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 64. जे हवं होतं ते मिळून दिलंय या 2 बॅटरने. न थकता न दमता हा प्रवास त्यांचा सुखरूप होतोय असंच या वेळेला वाटतंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धाव संख्या आहे 64. म्हणजेच अजूनही भागीदारी तोडता आली नाही. मागच्या मॅच मध्ये रॉयल स्टँडर्ड मीरा रोड संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणारा संघ या मॅच मध्ये कुठेतरी मागे थांबतोय. व्हॉट अ टॅलेंट फ्रॉम हेमंत अँड मंगेश वैती. मंगेश वैती आडव्या बॅटचा वापर करत चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने उडवतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतंय 4 धावा. चौकार. झुकेगा नहीं साला.
खूप सुंदर बॅटिंग होतंय, गोलंदाजी चांगली व्हायला हवी होती. आता शेवटचा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू यष्टीरक्षकाला चकवत थोडासा बाजूला जातोय, बाईचा इशारा येतोय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीने आपण स्कोर बोर्ड बघूया. धाव फलकावर धाबा लागल्यात 69 आणि 70 धावांचं टार्गेट असेल. 70 इज द टार्गेट. बिनबाद नाबाद 69 धावांची भागीदारी केली आणि पुन्हा एकदा या जोडी करता आपण टाळ्यांचा गजर करूया. चांगला परफॉर्मन्स दिलाय, दोन्ही बॅटरचं कौतुक करूया. मंगेश वैती याची फलंदाजी जर आपण पाहिली तर व्यक्तिगत त्याने आपल्या टीम करता मंगेश वैतीने टीम साठी बनवल्यात 37 धाबा, हेमंत याडी बनवल्यात 29 धाबा आणि दोघांनी मिळून ही 69 धावांची भागीदारी रचली. हा एक विक्रम झालाय, हा इतिहास या आर के क्रीडांगणावर झालेला आहे. 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. या 70 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंग मध्ये, प्रारंभिक फलंदाजीची आणि 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपले कौशल्य कसं दाखवत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. सामना रंगतदार होईल. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रॉयल स्टनर्सला कमीत कमी धावांमध्ये गुरसी बने रोखलं आणि आता माहुल कोलेवाराने 69 धावा पहिल्या 4 षटकात बनवल्या. रॉयल स्टनर्सने पहिल्या सामन्यामध्ये हरवलं, माहुल कोलिवाडाला मोठ्या धावसंख्येचा चेस केला आणि त्याचमुळे तोडीस तोड प्रत्युत्तर एकमेकांना मिळते. पण जर परी 11 माहुल कोळीवाडा संघ जर या सामन्यात जिंकला तर मग 3 संघांमध्ये बॉल आउट होईल, लक्षात घ्या. त्यामुळे क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. निकाल आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, पण आता क्रिकेटचा खेळ तुम्हाला आत्मीयतेने खेळायचा असतो. तर आता कविश 11 जय बजरंग गोरसई ब संघाला 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये तिखट गोलंदाजी आपण त्यांची पाहिली, पण मागच्या डावामध्ये भन्नाट फलंदाजी, 2च फलंदाज आले आणि भाव खाऊन गेले. मंगेश वैती 37, हेमंत 29. हेमंतची अनुपस्थिती मागच्या सामन्यामध्ये जाणवली परी 11 माहुल कोळीवाडाला, पण ती कमतरता त्याने एकाच सामन्यात भरून काढली. तर हेच आहे, तुमच्या अनुपस्थितीची जाणीव तुमच्या संघाला दिली गेली पाहिजे आणि ती जाणीव हेमंतने करून दिली. प्रथा पाहूया. जसा मागच्या सामन्यात खेळ कविश 11 जय बजरंग गोरसई ब संघाचा आपण पाहिला होता, तसाच खेळ पाहायला मिळेल का? पवन केणे आणि भावेश पवार हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 70 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. टाळ्यांचा आवाज तुमच्या कानांपर्यंत पोहोचत असेल. जो खेळ सातत्याने मागच्या कित्येक वर्षांपासून या दोघांनी खेळलेला आहे, मोठा चाहता वर्ग या दोघांचा आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहतोय, भारतात पाहतोय. पण एकाबद्दल मंगेश वैती, काय जबरदस्त प्लेअर मंगेश आहे. थंड डोक्याने खेळणारा स्ट्रायकर बॅटर. मी खूप कमी स्ट्रायकर बॅटर्सला पाहिले जितके ते संयमी आहेत. म्हणजे कुठलीच घाई गडबड पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली नाहीये. अँकर रोल त्यांनी खेळला, स्ट्राईक रोटेट केली, जेव्हा वेळ मिळाली तेव्हा त्यांनी ती वेळ आपल्या नावावर केली. तर ओव्हरऑल दोन्ही संघांमध्ये तो एक एक्स फॅक्टर आहे, जो एक्स फॅक्टर प्रेक्षकांना प्रभावित करतो. आणि पाहूया आता फलंदाजी तर चांगली राहिलेली आहे परी 11 माहुल कोळीवाडाची. प्रथा गोलंदाजी होईल का? तर प्रसाद खोत यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे परी 11 माहुल कोळीवाडा आणि कविश 11 जय बजरंग गोरसई ब
हा संघ तुम्हाला धावांना चेस करताना पाहायला मिळेल. कडक बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत कल्पेश माहुलकर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतली स्ट्रायकर एंडला पवन केणे. A1 पवन हे नाव त्यांनी कमवलेलं आहे. भावेश यांनी जो विश्वास ठेवला मागच्या 4-5 वर्षां अगोदर आपण जर गेलो तर भावेशने सातत्याने पवनवर विश्वास ठेवलाय. अगोदर पवन इंटरव्ह्यू सुद्धा देत नव्हते, पण आता खूप चांगला इंटरव्ह्यू देतात, चर्चा करतात, अॅनलाइज करतात प्रत्येक स्थितीला. तर हे आपसूक तुम्ही शिकता. वर्षानुवर्षी क्रिकेट खेळल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बाईट द्यावीच लागेल. जेव्हा तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकता, टॉससाठी जाता किंवा तुमचे चाहते तुमच्याकडे येतात, सोशल मीडिया खूप चांगला आहे. त्याचमुळे तुम्हाला बोलण्याची सवय सुद्धा लागली पाहिजे. आणि पवन केणे खूप चांगले बोलतात आता, पण आता बॅटच्या माध्यमातून प्रतिउत्तर द्यावं लागेल, बोलावं लागेल. तर ऑल द बेस्ट टीम कविश 11 जय बजरंग गोरसाई बी. ऑल द बेस्ट टीम परी 11 माहुल कविवाडा. पहिला बॉल दुसरा डावातला कल्पेश माहुलकर. पहिलाच बॉल उडवलाय स्ट्रेट लॉंग बॉल क्लिअर करताना सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. पुरा पण आहे आणि क्रिकेटर पण आहे. आता म्हणला काय दरम्यान पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे. तेच पवन केणे मैदानाच्या आतून सांगतोय. अगदी पायात ठेवलेला बॉल होता आणि काय बॅट्सविंग आहे पवन केणेकडे. त्या बॅट्सविंगचा वापर करता नवी मध्ये खेळले आणि षटकार वसूल केलाय. सुरुवात झाली या डावाची षटकाराने कविश 11ची. आखोटोप्याचा बॉल आडव्या पट केलाय, प्रहार बॉलला पटवला मिड विकेट सीमारेषा पार, क्लिअर करेल बाउंड्री, सिक्सर, 6 धावा. आहे आणि काय इझिली ते स्ट्रोक खेळले जात आहेत पवनच्या वतीनं. पहिला षटकार स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर करताना दुसरा षटकार काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाणारा 2 षटकार आलेले. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात कविश 11 जय बजरंग गोरसाई बी संघाकडून पवन केणे मिळवून देतो. आणि कल्पेश माहुलकरच्या पहिल्या 2 चेंडूंवर टार्गेट करताना चांगली सुरुवात देण्याचा उद्देश यशस्वी आता होतोय. बघा यानंतर होणारा सामना MS 11 झाई वर्सेस या सामन्यातील पराभूत संघ. म्हणजे जर बॉल आउट झालं तर मग कुठेतरी थांबावं लागेल MS 11 झाईला. अगोदर बॉल आउट होईल. म्हणजे जर हा सामना जिंकला गोरसाई बने तर रॉयल स्टार. A1 B2. हो यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, बॉल थेट मिठागरात, षटकार. क्रिकेटवीर छोटे चाहते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्यासाठी पोहोचत आहेत. पवन केणे सेल्फी घेत आहेत. ही सेल्फी व्हायरल होईल व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. तर 3 चेंडू 3 षटकार खेचून विक्रमाच्या यादीत आलेले आहेत पवन केणे. कल्पेश माहुलकरच्या विरोधात 3 तगडे प्रहार त्यांनी केले आणि जी आवश्यकता होती या सामन्याची, जी आवश्यकता होती या डावाची, ती आवश्यकता पूर्ण करताना 3 बेधुंद करणारे षटकार पवन केणेने खेचलेले आहेत. आणि काय स्टार्ट मिळतोय कविश 11 जय बजरंग गोरसाई बला. का इतका मोठा फॅन बेस आहे या टीमचा, त्याचं प्रमाण प्रत्येक स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज मीरा भाईंदर शहरामध्ये RK क्रीडा नगरीमध्ये क्रिसमस धमाका चषकामध्ये आपण त्याच गोष्टीचे साक्षात्कार करतोय. पण आता कल्पेश माहुलकर, अनुभव कल्पेशचा नेहमीच माहुल कोळीवाडाच्या कामी आलेला आहे. मंगेश बाजूला पोचले, थोडं एक्सपिरियन्स शेअर केलं, थोडा आत्मविश्वास वाढवला. शॉर्ट लाईन बॉल ऑन साइडला पूल करताना चेंडूवर केलं आक्रमण, चेंडू करतोय आकाश भ्रमण, बॉल स्क्वेअरला क्लिअर, षटकार, 4 चेंडू 4 सिक्सर. अजूनही 46 ची गरज आहे. काय खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये.
70 धावांचा पाठलाग करताना मोठमोठ्या संघांचं टेन्शन वाढतं, पण टेन्शन काय असतं आमच्या डिक्शनरीमध्ये ते नाहीये असंच कुठेतरी कविश 11 जय बजरंग गोरसे चे फलंदाज पवन कडे सांगतात. पण पाहूया आता काउंटर अटॅक होईल का कल्पेश कडून. कल्पेश ओव्हर द विकेट ना. हो खाली राहिला बॉल. स्वयं 11 जुचंद्र मिस्टर नितीन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पवन कडे यांच्यासाठी समालोचन कक्षामध्ये जमा झालेला आहे. स्वयं 11 म्हणजेच नितीन पाटील यांचा संघ जेव्हा जुचंद्र मध्ये गोरसाई ब संघ खेळतो तर नितीन पाटील यांच्याच नावाखाली खेळतो. स्वयं त्यांच्या मुलांचं नाव. तर नितीनजी पाटील यांच्याकडून बक्षीस आले 500 रुपयांचं पवनसाठी. कल्पेश माहुलकर ओव्हर द विकेट. हो चांगला बॉल बॉडीला अटॅक होता. मी म्हणालो होतो की कल्पेशकडे तो एक्सपिरियन्स आहे. शेवटच्या टप्प्यावर मागच्या 2 चेंडूंवर कल्पेश माहुलकर यांचा तो अनुभव पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 24. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 46 धावांची. बॉल शिल्लक असेल 18 चेंडू 46 धावांची गरज. मॅच इज ऑन. डोंट गो एनीवेअर. स्टे ट्यून ऑन 70 स्पोर्ट्स. आपण पाहतायत ख्रिसमस धमाका चषक 2024. खेळतो आपसुकच त्याची जागा अजून तो भक्कम करतो आणि म्हणून हेमंतने पहिल्या डावात फलंदाजी करताना 29 धावा बनवल्या. नाबाद 29. आणि त्याचमुळे आता गोलंदाजी करताना सुद्धा तसाच एक्स फॅक्टर हेमंतच्या गोलंदाजीमध्ये दिसून येईल का. कारण आता पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रायकर एंडला भावेश पवार पोहोचलेले आहेत ज्यांना आपण नेहमी ड्रॉप सीन मध्ये पाहतो, पण या सीझन मध्ये ते ओपन करतायत. संघाला बळकटी देण्यासाठी फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि पाहूया आता तोच प्रयत्न या स्पर्धेत सुद्धा पाहायला मिळेल का. कविश 11 जय बजरंग गोरसे ब संघासाठी. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर हेमंत सज्ज होत आहेत. मंगेश सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत जे खूप आवश्यक असतं. प्रत्येक स्ट्रॅटेजी वर्कआउट होईल असं नाहीये, पण प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. आणि तोच प्रयत्न सातत्यानं मंगेशचा पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड खेळलेत. एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं होतंय. थ्रो बॅटिंग एंडला मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 25. जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17. कॉन्टेस्ट टॉप लेवलचं चाललेलं आहे. नवोदित क्रिकेटपटूंसाठी हा अनुभव खूप महत्वाचा आहे. खूप काही शिकण्यासारखं असतं. क्रिकेटला फक्त पाहायचं नसतं तर क्रिकेटमधून काही ना काही शिकायचं असतं. आणि म्हणूनच आता 70 स्पोर्ट्सवर हजारो प्रेक्षक जुडलेले आहेत. चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षक आतुर असतात आणि तीच आतुरता आता शिगेला पोचलेली आहे प्रेक्षकांची. पंचांच्या आता डावीकडून स्टार्ट घेतोय रायटी बॅटर पवन केण्यासाठी गोलंदाज हेमंत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 70चं लक्ष चेस करतोय कविश 11 गोरसई ब. शॉर्ट ऑफ लाईन बॉल फोर्स केला. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश. बाउन्स अंदाज कमी पडला. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स घेत चौकार 4 धावा. तुफानी 4 लगातार षटकार. त्यानंतर आता चौकार या षटकात येतोय. धावसंख्या पोहोचते 29 वर 29. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटची एज. बॉल फ्लाय स्लिपला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बिहाइंड द विकेट पाहायला मिळालंय. हलक्यात घेऊन चालणार नाही परी 11 माहुल कुईवाडा या संघाला. कारण ही जी लढत आहे ती लढत पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक आतुर असतात. प्रत्येक वर्षी आपण ही लढत टॉप लेवलची पाहतो. एका बाजूला मुंबई, एका बाजूला भिवंडी, एका बाजूला गोरसई व एका बाजूला माहुल कोईवाडा. आणि त्याचमुळे ही लढत सुद्धा आता वरच्या श्रेणीची झालेली आहे. ती ठसन दोन्ही संघात पाहायला मिळते. धीम्या गतीचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. स्लॅश करताना बॉलला पाठवलंय. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 1 2 3 4. वेट फॉर अंपायर सिग्नल. 5 6 षटकार 6 धावा. खर तर वाऱ्याचा फायदा झाला भावेशला आणि म्हणूनच बॉल कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. यस अंपायर बॉल पाठवून द्यायचे.
6 धावा ऍड होतील स्कोरशीट मध्ये आणि या 6 धावांच्या वाढीनं धावसंख्या वेग पकडते आणि पोचते 36 वर. 36 जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू 34ची गरज आहे. समीकरण सोडवण्याच्या पद्धती निराळ्या असतात आणि तीच पद्धत आता सातत्याने आपण फलंदाजी करणारा संघ वापरतोय हेच दिसतंय. पण गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच माहुल कोळीवाडा यांच्याकडून सातत्यानं ते व्हेरिएशन केलं जात आहे. पण प्रत्येक व्हेरिएशनला ओळखताना फलंदाज सुद्धा जबरदस्त खेळ खेळतात. यावेळेस बॅट फेकली होती अक्षरच्या बॉलवर आणि वाऱ्याच्या झुताने बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. 5वा बॉल या षटकातला. हेमंत राऊंड विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सिंगल लाईन वाईड आहे. त्यामुळे शफल झाला तरी सुद्धा तो फायदा बॅटरलाच मिळतोय या स्पर्धेत. धावसंख्या 37 झाले. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल त्यात कुठलाच दुमत नाही कारण एका बाजूला माहुल कोळीवाडचा देखील अटॅक दिसतोय गोलंदाजीचा. धीम्या गतीचा बॉल बॅट अँड पॅड मधला स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर. नो चान्स फॉर फिल्डर. सुरक्षित जागेतून बॉल मैदानाच्या सीमा पार. मिळतील 4 चौकार. ची गरज आहे. बघा आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपल्या टॅलेंटची गरज आहे आणि तीच आता एक शेवटची संधी या षटकातली हेमंतकडे आहे. कारण आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झाला आणि 11 चेंडूंमध्ये बनवल्यात 41 धावा. कविश 11 गोरसई बन आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अपील बट नॉट इंटरेस्टेड. बॉलर त्यात इंटरेस्ट नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 41 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 29 धावा. आतापर्यंत वेग चांगला आहे धावा बनवताना धावांना चेस करताना कविश 11 गोरसई बचा. पण पाहूया आता यानंतर षटक एक इम्पॉर्टंट षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी कोण येतोय तोपर्यंत आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच. बारा चेंडू मध्ये आता 29 धावांची गरज. लेट्स बॅक टू बिझनेस. आता बॉलिंग ट्रॅकवर महेश मांडवकर मागच्या सामन्यामध्ये ज्यावर स्लॉग ओव्हरचा भरोसा ठेवला होता पण आता 4थ्या षटकापेक्षा 3ऱ्या षटकाचं महत्व ओळखताना आता महेशला ही संधी मिळाली स्वतःच्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याची. पण पाहूया आता एका बाजूला पवन जे सेट झालेले आहेत धावांसाठी मोठ्या स्ट्रोकवर ते आरूढ झालेले आहेत. महेश ओव्हर द विकेट ऑन ड्राईव्ह. बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय वाईड ऑफ स्क्वेअर लेगला. एक सिंगल मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 42. जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. प्रत्येक बॉल नंतर तो सस्पेन्स आता वाढत जाणार आहे. शेअर मार्केट जसा वेगानं वाढतो तसाच हे 2 संघ खेळल्यानंतर युट्यूबवर वॉचिंग सुद्धा वाढते. आता 4000हून जास्त प्रेक्षक ऑनलाईन एकाच वेळी पाहत आहेत आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक सुद्धा आर के क्रीडानगरीमध्ये येत आहेत. चांगलं क्रिकेट प्रत्येकाला खुणावत असते आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांच्या वतीने पाहतोय. सर्वोत्तम कोणीच नाहीये. सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न नेहमीच करायचा असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील खेळाडू करतायत. हा सामना फायनल पेक्षा महत्वाचा असा आहे असं या दोन्ही संघांना वाटते आणि म्हणूनच ती जिद्द दोन्ही संघातील खेळाडूंची सातत्याने प्रत्येक बॉलवर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला भावेश पवार. लेफ्टी बॅटर. ताकद तर त्यांच्याकडे. पाहूया आपण महेशचं टॅलेंट त्यांना अडवतोय का. फुल टॉस बॉल जसा आला मैदानाच्या बाहेर गेला. रबर स्टॅम्प स्ट्रोक बाय भावेश पवार. बॉल मिड विकेट क्लिअर करताना षटकार 6 धावा.
कविश 11 गुरसैब. चला 4 मिळालेत आणि धावसंख्या 50 पार. 53 बॉल नो बॉल आहे. आता दुष्काळात 13वा महिना म्हणू शकतो परी 11 माहुल कोळीवाडासाठी. ओव्हरस्टेप झालेत आणि आता हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्येचा वेग वाढतोय सातत्यानं. काहीच मनासारखं घडत नाहीये मंगेश वैतीच्या. मंगेश वैती यांनी फलंदाजी करताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. हेमंत यांनी त्यांना चांगली साथ दिली, पण गोलंदाजीच्या बाबतीत थोडेसे मागासलेले जाणवले. किंबहुना आपण असं देखील म्हणू शकतोय की पवन आणि भावेश यांनी स्ट्रोक काही अंशी बनवले, इम्प्रोव्हाइज केले. ते देखील नक्कीच लक्षात घेतलं जाईल. विदाउट लॉस चेस होईल का हा, की अडवण्याचा प्रयत्न अजूनही केला जाईल. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना. असं अजून नाहीये की सामना संपलाय, कारण अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता 16 धावांची आहे. बॉल्स बाकी आहेत 10 चेंडू 16 धावांची गरज. महेश मांडवकर ओव्हर द विकेट ना. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला स्क्वेअर ड्राईव्ह करताना पाठवलंय डीप कव्हर पॉइंट. सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार पवारच्या बॅटमधून. पॉवरफुल चौकार. मैदानावर कविश 11 गुरुसैबचा धावसंख्या 58. 12ची गरज. फोर्स केलाय बॉलला आणि आता सामन्याला जवळ करणारा भावेश पवारच्या बॅट मधून लॉंग ऑफला क्लिअर करताना वजनदार षटकार. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6. MS11 झाई. धावसंख्या झालेली आहे 64. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. फुल टॉस बॉल. खेळ खल्लास इन भावेश पवार स्टाईल. ड्रॉप्स इन का हीरो. मॅच फिनिश विदाउट लॉस. सामना जिंकलाय कविश 11 गोरसई बा. पुन्हा एकदा मिस्टर पवार, भावेश पवार. आणि नितीन पाटील यांच्या मध्ये 500 रुपयाचं बक्षीस आहे, ते सुद्धा पवन केणे आपण स्वीकारण्यासाठी यायचंय.